बदलापुरात सौविक फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण दिलं जात आहे. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी खरं तर हे प्रशिक्षण आहे आणि यंदाची ही तिसरी बॅच आहे. माझ्या मागे बघत असाल तर तुम्ही बऱ्याच महिला आहेत, बऱ्याच तरुणी आहेत. असं नाही की फक्त या प्रभागापुरता हा जो कार्यक्रम आहे किंवा हे प्रशिक्षण शिबिर आहे ते स्वप्ना श्रीधर पाटील यांनी ठेवलेलं आहे. स्थानिक नगरसेविका ज्या आहेत, इथे येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या कात्रप असू द्यात, तर खरवई असू द्यात, आजूबाजूच्या अनेक परिसरामधून येणाऱ्या या महिला आहेत. इथे छान त्यांनी केक बेस बनवलेला आहे आणि प्रत्येक प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी दिलं जाते. आपण अधिक माहिती घेणार आहोत. यापुढे सुद्धा हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे का आणि कशा पद्धतीचं हे प्रशिक्षण दिलं जातं, काय सांगाल? तिसरी बॅच आहे, कसा प्रतिसाद आहे महिलांचा आणि कसं प्रशिक्षण दिलं जातं? सवय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम करत असतो. म्हणजे आमची आत्ताच एक व्याख्यानमाला पहिलं पुष्प झालेलं आहे, व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. त्याच धर्तीबरोबर आजचा रोजगार मेळावा असू देत किंवा अजून म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आणि सांस्कृतिक वगैरे करतोच आहे. त्याचबरोबर आम्ही सवय फाउंडेशनची स्थापना ही आमची महिलांसाठी म्हणजे वेगवेगळे उपक्रम आम्ही सुरू करायचं आणि ते आता आम्ही पुन्हा चालू केलेले आहेत. आणि मला हे असं वाटलं की कोणताही पर्टिक्युलर दिवस नसून हे आम्ही 365 दिवस हे आमचे चालू राहणार आहेत प्रशिक्षण. म्हणजे जेवढ्या महिला येतील तेवढ्यांना आम्ही या ठिकाणी अगदी मोफत असं प्रशिक्षण देणार आहोत. आम्ही ट्रायल म्हणून आम्ही केक बेकिंगचं चालू केलं होतं, पण असं वाटलं नव्हतं का ही तिसरी बॅच, कारण आम्ही ऑगस्टपासून पूर्ण म्हणजे आठवडाभराचं प्लॅनिंग करतोय. वेगवेगळे प्रशिक्षण म्हणजे त्यामध्ये आम्ही अगरबत्तीचं प्रशिक्षण देणार आहोत किंवा फॅब्रिक पेंटिंगचं असू देत, कॅन्डल मेकिंग असे आम्ही म्हणजे प्रीमिक्स बनवणं, ज्वेलरी मेकिंग असे आम्ही प्रशिक्षण या ठिकाणी आम्ही चालू करणार आहोत. आम्ही एक म्हणजे आपल्या कोणत्याही ॲडव्हर्टायझिंग न करता महिलांचा प्रतिसाद कसा आहे ते बघण्यासाठी आम्ही केक बेकिंगचं केलं होतं, सुरुवात केली. आणि म्हणजे यातच एवढा चांगला प्रतिसाद दिलाय त्यामुळे आमचे होप्स अजून वाढलेले आहेत. आणि आम्ही याच्या मागचा एकच उद्देश असा आहे का महिला ह्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत. म्हणजे आपण बघितलं आपल्या माध्यमातूनच मागच्या वेळेला आपण बघितलेलं आहे का महिलांसाठी आम्ही शनिवार रविवारचं जे आपण स्टॉल चालू केलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये म्हणजे मला निदर्शनात असं आलं का बऱ्याचशा महिला आहेत ना, या स्वतः वस्तू बनवतात घरी, त्याचं त्या म्हणजे उन्हाळी पदार्थ असो तर किंवा दुसरे काही असो, पण त्या तिथे म्हणजे विकायला ठेवतात आणि त्याच्यातून त्यांचं आहे म्हणजे त्या घरूनही हे बिझनेस करत असतात. मग तर अजून ज्यांना माहिती आहे, ज्यांनी पैसे भरून प्रशिक्षण घेतले त्या हे करतात, पण त्यांना आपण प्रशिक्षण ज्यांना नाही घेतलं, ज्यांना करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक छोटंसं प्लॅटफॉर्म म्हणजे तयार करायचा मी प्रयत्न करत आहे. पण जेणेकरून त्याही शिकू देत आणि त्यांनी थोडंसं हातभार लावलं किंवा म्हणजे तुम्ही बिझनेस नाही केला तरी तो ज्ञान तेवढा प्राप्त होतो आपल्याला. म्हणजे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते. घरी स्वतःसाठी बनवू शकतो, स्वतःसाठी ज्वेलरी बनवू शकतो किंवा मुलांना केक आवडतात घरात. म्हणजे आता आपण बघत असतो कुठलंही सेलिब्रेशन असो, हे केक हे म्हणजे आपण आणतोच आहोत. त्यासाठी जर तेच केक जर आपण घरी बनवलं ना, आपल्या स्वतःच्या मेहनतीने बनवलं, स्वतः घरी, त्याचं सॅटिस्फॅक्शन एक वेगळं असतं. त्याच्यासाठी आम्ही पहिलं हे केक बेकिंगचं घेतलं आणि आमचे अजून वेगवेगळे कोर्सेस आता डिझाईन झालेले आहेत. मला वाटतं ऑगस्टमध्ये आम्ही सगळे हे करणार आहोत आणि त्याचं मेसेज आम्ही जो ग्रुप बनवलेला आहे किंवा आपल्या माध्यमातून किंवा इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्ही हे सगळ्यांना सांगणार आहोतच. पण आम्हाला ज्या महिलांचे जे म्हणजे ज्या वेळेला जे रिव्ह्यू मिळतात ना, ते खूप समाधानकारक असतात. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं शिबिर जे आहे, प्रशिक्षण जे आहे ते मोफत दिलं जातं. त्याचे कोणतेही चार्जेस घेतले जात नाही. यंदाची ही तिसरी बॅच आहे. फक्त केक मेकिंग बेकिंग ह्याच्यावर अवलंबून न राहता यापुढे ज्वेलरी मेकिंग असू द्यात किंवा इतर प्रशिक्षण जे आहेत ते यापुढे सुद्धा मोफत दिलं जाणार असल्याचं आणि सौविक फाउंडेशनच्या माध्यमातून दिलं जाणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका स्वप्ना श्रीधर पाटील यांनी दिलेली आहे. फक्त प्रशिक्षण नाही तर त्यांना कुठेतरी रोजगाराची संधी मिळावी, तो प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी माझ्या मते आठवड्यातून एकदा तो स्टॉल तिथे लावला जातो आणि 2 दिवस शनिवार आणि रविवारी लावला जातो. म्हणजे तुम्ही जर घरी जे गोष्टी बनवलेल्या आहेत त्याचं फक्त एक मार्केट निर्माण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि याच्या पुढे जाऊन अजून आम्ही कम्प्युटरचे किंवा टेलरिंगचे अजून मोठे कोर्सेस इथे चालू करणार आहोत. फक्त सुरुवाती छोट्यापासून करणार आहोत कारण ते थोडंसं वाट तयार झाली पाहिजे त्याच्यासाठी.
अर्थात तर प्रशिक्षण यापुढे दिलंच जाणार आहे. शिलाई मशीनचं असू द्यात किंवा इतर कोणतंही प्रशिक्षण असू द्यात. वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने खरं तर हे प्रशिक्षण महिलांना शहरातल्या दिलं जाणार आहे. आणि फक्त प्रशिक्षण न देता महिला ज्यावेळी या वस्तू बनवतात किंवा खाद्यपदार्थ बनवतात त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा, विक्री व्हावी, त्यासाठी आठवड्यातून 2 दिवस शनिवार आणि रविवार विक्री करण्यासाठी त्यांना स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. ते सुद्धा मोफतच असतात माझ्या मते. बाहेर स्टॉल लावायला गेलो तर माझ्या मते काही 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये घेतले जातात. पण आणि मी आता बऱ्याच ठिकाणी बघितले, काही वॉर्डमध्ये वगैरे लावलेले होते, पण ते 200 रुपये 250 रुपये असे चार्जेस घेतले ना. आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाही. जर इथे सोनवणे ताई आहेतच, त्या दर शनिवार रविवारी स्टॉल लावत असतात. अर्थात पण या ठिकाणी कोणतेही पैसे घेतले जात नाही. महिला स्वावलंबी व्हावा हा यामागचा खरं तर एक प्रामाणिक हेतू आपल्याला पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.